494 धिगजिने ज्याचा स्वामी हिनवर मरण ते भले बरे भले मग ऐकाजी देवा ऐसी आहे नीत काय ते उचित सांभाळावे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुतरे परी भलय तुका म्हणे हे का सुचले उत्तर जाणोनी अंतर ओळखावे ज्याचा स्वामी दुबाळा त्याचे जगणे तुच्छ आहे असे जिवंत राहण्यापेक्षा मरण बरे देवा तुम्ही एका अशीच नीती आहे त्याप्रमाणे उचित असेल तेच करा ज्याच्या शब्दाचा दूरवर देशात धाक आहे त्या मालकाच्या दारात कुत्रे होऊन राहणे बरे देवा मी इतके कठोर शब्द का बोलतो हे जाणून माझी मनीषा ओळखावी 495 आता गाऊ तुझ ओविया मंगळी करू गदारोळी हरिकथा होसी निवारिता आमुचे सकळ भय तळमळ पाप पुण्य भोगिले ते भोग लावू तुझे अंगी अलिप्त या जगी होऊनी राहू तुका म्हणे आम्ही लाडकी लेकरे न राहू अंतरे पायाविन 495 देवा तुझे महात्म्य मंगल गीतातून गाईन हरिकथेचा गजर करीन कारण आमची दुःख संकटे तूच निवारण करतोस देवा काळाचे भय तळमळ जीवाबरोबर आलेले पाप पुण्य हे निवारण करणारा तूच आहेस आतापर्यंत जे भोग भोगलेत ते तूच भोगतोस या भावनेने ते तुझ्याकडे लावून आम्ही या जगात निराळे राहू तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुझी लाडकी लेकरे आहोत म्हणून तुझ्या पायापासून दूर राहणार नाही 496 सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिले चरणा भुंजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान 496 संतांची पवित्र चरण युगल पाहिल्यानंतर जगातील सर्व सुखाची प्राप्ती झाली आहे त्या संत चरणाचे मनात निरंतर स्मरण होते त्याचे दर्शन झाल्याने मनातील हेतू पूर्ण झाला तुकाराम महाराज म्हणतात आता यापुढे काही बोलता येत नाही माझे चित्त समाधानी झाले इतर गोष्टी सांगण्यात शब्दचे बळच उरले नाही 497 विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती विठ्ठल या चित्ती बैसलासे विठ्ठल हे अंग व्यापिली ते काया विठ्ठल हे छाया माझी मज बैसला विठ्ठल जीवेची या माथा नवदे अन्यथा आन दुजे सकळा इंद्रिया मन हे प्रधान तेही करी ध्यान विठोबांचे तुका म्हणे याहो विठ्ठलासी आता नये विसंबता माझे मज 497 विठ्ठल हा माझा सोयरा सज्जन जीवलग सखा आहे तोच माझ्या चित्तात व्यापून राहिला आहे विठ्ठल माझ्या अंग अंगात व्यापला आहे विठ्ठल ही माझी सावली आहे विठ्ठल नाम जिभेवर असल्याने अन्य सांसारिक गोष्टी जीभ बोलत नाही सर्व इंद्रियांत ज्येष्ठ असलेले मन सतत विठ्ठल रूपाचे चिंतन करते आता या विठ्ठलाचा एक क्षणभरही मला विसर पडणार नाही 498 होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा 498 अरे भक्ता मी तुला वारंवार सांगतो की तू वारकरी हो आणि पंढरीचे दर्शन घे या भक्तीने त्या साधनाचे फल मिळते अन्य साधने तपदान तीर्थयात्रा इत्यादी व्यर्थ आहेत वारकरी होऊन पंढरीला जाण्यामुळे मन निराभिमानी होते सर्व आशा आकांक्षा पूर्ण होतात तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप दृढ होते त्यामुळे सर्वत्र तेच दिसते त्याचा अनुभव येतो 499 पंढरीसी जाय तो विसरे बाप माय अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग न लगे धन मन देह भावे उदासीन तुका म्हणे मळ नासी तात्काळ ते स्थळ 499 पंढरपूरला जो जातो तो आपले बाप माय आणि संसारातील अन्य नाती विसरतो
तो स्वतः पांडुरंग स्वरूप होतो, त्या स्वरूप स्थितीत राहतो. धन सन्मान याची तो अपेक्षा करीत नाही, देहाविषयी उदास होतो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे त्रिगुण मळाचा नाश करणारे तीर्थक्षेत्र आहे. 500 बळे बाह्यात्कारे संपादले सोंग, नाही झाला त्याग अंतरीचा. ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा, मनासी हा ठावा समाचार. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरुनी सकळही. परपंचा बाहेरी नाही आले चित्त, केले करी नित्य व्यवसाय. तुका म्हणे मज बहुरुपयाचे परी, झाले सोंगवरी आत तैसे. 500 देवा, भक्तीचे वरवरचे सोंग घेतले आहे, परंतु अंतकरणात भक्तीला पाहिजे तसे विषय विरक्ती झाली नाही हे कळते. असे हे माझ्या सतत अनुभवास येते, त्यातील सत्य माझ्या अंतकरणाला माहीत आहे. जागृतीत तुझ्या रूपागुणाचे चिंतन करू पाहतो, त्याचा अनुभव स्वप्नी येत नाही. त्या अवस्थेत मी सर्व विसरून जातो. खरे पाहिले तर माझे चित्त या परपंचाबाहेर आलेच नाही. मी व्यवसाय करीत आलो, तो नित्य तसाच करतो आहे. येथे तुझा विसर पडतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, बहुरुपयाप्रमाणे माझे सोंग जगाला संत साधूचे दिसते, परंतु अंतरात मात्र मी संसारीच आहे. 501 म्हणवितो दासते नाही करणी, आंतवरी दोन्ही भिन्न भाव. गातो नाचतो ते दाखवितो जना, प्रेम नारायणा नाही अंगी. पाविजे ते वर्म न कळेची काही, बुडालो या डोही दंबाचिया. भांडवल काळे हातोहाती नेले, मापया लागले आयुष्यासी. तुका म्हणे वाया गेलो ऐसा दिसे, होईल या हसे लौकिकांचे. 501 देवा, मी स्वतःला हरिदास म्हणवितो, पण प्रत्यक्षात माझे करणी तशी नाही. अंतरीचा भाव आणि बाह्यातकारी भाव भिन्न भिन्न आहेत. असा मी येथे तुझे नाम गातो, त्या तालात नाचतो, ते जनास दाखवितो, पण तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम नाही. तुझ्या चरणाविषयी दास्य भाव, सत्याची प्रीती पाहिजे हे वर्म मला कळले नाही. या वरवरच्या भक्तीच्या सोंगाने दंभाच्या डोहात मात्र बुडालो. माझे स्वस्वरूपाचे भांडवल या काळाने हातोहात नेले. माझ्या आयुष्याचे माप तो टाकीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे जीवन वाया गेले असे दिसले, तर मी तुमचा दास आहे, या तुमच्या लौकिकाचे हसे होईल. 502 नकळे तो काय करावा उपाव, जेणे राहे भाव तुझ्या पायी. येऊनिया वास करीसी हृदयी, ऐसे घडे कै कासयाने. साच भावे तुझे चिंतन, मानसी राहे हे करीसी कै गा देवा. लटिके हे माझे करुनिया दुरी, साच तू अंतरी येऊनी राहे. तुका म्हणे मज राखावे पतिता, आपुलिया संता पांडुरंगा. 502 देवा, तुझ्या पायी एकनिष्ठ भाव अखंड राहावा, यासाठी कोणता उपाय करावा हे मला कळत नाही. कोणता उपाय करावा की ज्यामुळे तू माझ्या हृदयात निवास करशील. अशी मुक्ती केव्हा प्राप्त होईल हे देवा. खऱ्या भक्तिभावाने माझ्या मनामध्ये तुमचे चिंतन व्हावे, असे तुम्ही कधी करता. देवा, माझ्या ठिकाणी असणारा माझे हा खोटा भ्रम दूर करून तू एक सत्य रूपाने येऊन राहा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या पतिताचे तू तुझ्या सत्तेने रक्षण कर, अशी कळवळून विनंती करतो. 503 चिंतिले ते मनींचे जाणे, पुरवी खुने अंतरीचे. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. नवसियाचे पुरवी नवस, भोगी त्यास भिन्न नाही. तुका म्हणे समची देणे, समचरणी उभा असे. आमची मनातील आवड पांडुरंग जाणतो आणि योग्य ते हेतू पूर्ण करतो. त्याला दिवस कळत नाही, रात्र कळत नाही. त्याच्या अंगात पांडुरंग दैवतच खेळत असते. भक्त रूपातील पांडुरंग वेगळा न राहता आपल्या स्वरूपाच्या आनंद भावाने भक्त रूपात खेळू लागतो, त्याचे भोग भोगतो. भक्ती घडावी म्हणून कोणी नवस केले असतील तर ते पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात,
तो समचरणी उभा आहे, समदृष्टी आहे, सर्वाठाई समभावना असा सम आहे. 504. उद्धराचा संदेह नाही याच्या काही सेवका, पांडुरंग अभिमानी जीवदानी कोंसा, बुडता जळी जळता आगी, ते प्रसंगी राखावे तुका म्हणे आम्हासाठी कृपापोटी वागवी. भक्तवत्सल देव आपला उद्धार करील याबद्दल सेवकांना शंका नसते. भक्तांना जीवदान देणारा, त्यांचा अभिमान सांभाळणारा, भक्तांबद्दल हळवा भाव असलेला मृदू मनाचा आहे. अग्नीत जळताना, पाण्यात बुडताना देव भक्तांचे रक्षण करतो हे अनेक प्रसंगातून कळते. देव भक्ताविषयी निरंतर दयाभाव दाखवितो. 505. काय ते विरक्ती न कळेची आम्हा, जाणो एका नामा विठोबाच्या, नाचेन मी सुखे वैष्णवांचे मेळी, दिंडी टाळ घोळी आनंदे या, शांती क्षमा दया ते मी काय जाणे, विठ्ठल कीर्तने वाचोनी या, कासया एकांत सेवूतया वना, आनंदे या जना माझी असो, कासया उदास होऊ देहावरी, अमृत सागरी बुडवनिया, तुका म्हणे मज असे का हा भरवसा, विठ्ठल सरसा चालतसे. 505. विरक्ती म्हणजे काय हे आम्ही जाणत नाही. आम्ही एकमात्र विठ्ठलाचे नाव ओळखतो. वैष्णवांच्या मेळ्यात टाळ विनेच्या तालसुरात आम्ही आनंदाने नाचतो. गोविंदाचे कीर्तन करणाऱ्याच्या अंगी दया क्षमा असतेच, त्यापेक्षा वेगळे आम्ही जाणत नाही. आनंद प्राप्तीसाठी वनात जाऊन एकांतात कशाला राहू, लोकांमध्ये राहून भजन कीर्तन नामस्मरणात मला तो आनंद मिळतो आहे. अमृताच्या सागरात बुडून मी देहाविषयी उदासीन का राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याबरोबर विठ्ठल सतत चालत आहे असा आमचा विश्वास आहे. यात परमानंद आहे. 506. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, दोष नाही ओखदासी, दूत सांगे यमापाशी, गरुड टक्यांच्या भारे, भूमी गरजे जय जयकारे, सहजतया जना छंद, वाचे गोविंद गोविंद, तुळसी वने रंगमाळा, अवघा वैकुंठ सोहळा, तुका म्हणे भेने काळ नये तेने राणे. 506. ती भूमी धन्य आहे, तो देश पुण्यवान आहे ज्या देशात भूमीवर वैष्णवांचा निवास आहे. हे पाहून श्रमाचे दूत यमाला सांगतात, तेथे औषधालाही पाप मिळत नाही. गरुड चिन्ह असलेले ध्वज खांद्यावर घेतलेल्या वैष्णवांच्या समुदायाला पाहून ही पुण्यभूमी मीही आनंदाने विठ्ठल नामाचा जय जयकार गरजत असते. वैष्णवाच्या संगतीत तेथील जनाच्या जिभेला गोविंद गोविंद नामाचा छंद लागला आहे. या भूमीवर तुळशीची बने, रांगोळीची मनोहर महिरप, जणू काही वैकुंठच अवतरले आहे. वैष्णवाचे सामर्थ्य पाहून त्याच्या भीतीने काळ येत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 507. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडिये देहभाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, योगक्षेम त्याचे जाणे जडभारी, वाटदावी करी धरोनिया, तुका म्हणे नाही विश्वास, ज्यामनी पहावे पुराणी विचारुनी. 507. भगवंत गुरुप्रेमात देहाचे पूर्ण विस्मरण झाले की अहंता शून्य स्थिती येते. अशा साधकाविषयी भक्ताबद्दल विठोबाचा प्रेमभाव कसा आहे. तोच देव सद्गुरु होतो. भक्ताची आवड तो पाहिजे ते पुरवून शेवटी तो भक्ताला आपल्या जवळ ठेवतो. भक्ताच्या रक्षणाकरता तो मागे पुढे उभा राहतो. त्याच्यावर येणाऱ्या संकटाचे निवारण करतो. भक्ताला कोणत्या गोष्टीची गरज पण प्राप्त करण्यात कोणती अडचण आहे हे जाणून ती वस्तू मिळवून देतो व त्याची चिंता दूर करतो. परमार्थ मार्गात भक्ताकडून होणाऱ्या चुकांविषयी सावध करतो व उचित मार्गाला लावतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा
भक्ताविषयी अशा वत्सलतेने पाहतो की नाही याबद्दल संशय असणाऱ्यांनी 18 पुराणे शोधून पहावी. 500